पांडवामध्ये म्हणले सगळ्यात खायला कमी हलका अजिबात काही खायचं नाही. लय भारी चालू होता. किती वाढवून गेलाय बघितलं नाही. अहो वाढला कुठं वाढला नाही ना म्हणून बाहेर आलेला आहे. ही एवढे कशामुळे झालंय लॉकडाऊन मुळे. हे लॉकडाऊन मध्ये बरोबर आहे. म्हणून ह्याला कुणाचा मान छोटा भीम. छोटा भीम नाही मोठा भीम आहे. मोठा भीमाचा मान खाली पाचही पांडवामध्ये सगळ्यात टेकणं आहे आणि सगळ्यात चिकणं आहे. म्हणून मान नकुळ दादाचा मान खाली सावा पांडवला जायला गेला तो आणि पाच पांडव काम 25 आहे बघा. 2-2 या देवा आमच्या पोटी 10-15 पोरं बाळ होऊ दे. आजोबा हसले बरं का माझं. आजोबा लगेच हसले. हो बघले बाबा त्यांनी किती मागितलं. यांना काय IPL ची टीम बनवायची काय एवढी नको. नमस्कार मंडळी, कशा तुम्ही मजेत ना. मी बाहेर आणि स्वागत बाहेर युट्यूब चॅनल होते. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आहे गोंधळ. 2 जोडप्यांचा गोंधळ आहे आज. त्याला तिथे जाऊन भेटू आपण. भवानी आईचा उदय उदय, गावदेवीचा उदय उदय, सदानंदाचा एलकोट, एलकोट एलकोट जय मल्हार, एलकोट एलकोट जय मल्हार, हर हर महादेव, महादेव. मांडा घडू सरळ. पहिलं दोघांनी इथं व्हायचं गटाला. हा इथं हळद कुंकू अक्षता गुलाल फक्त आदर नाही व्हायचा. दोघांनी व्हायचं काकी. तुम्ही पण सेपरेट व्हायचे. हा तिथं मध्ये टोपीला तिकडल्या पडल्या इकडल्या नारळाला हा सगळं व्हायचं मध्ये टोपीचा. हा हा चालतंय तिथं. तुम्ही पण व्हा. कोणत्या त्या नाही ते पहिले फुल ठेवायचं जाता कुठे हाताला हात लावा काकी. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. बरं या आता चष्मा काढा 2 मिनिट. हे खरं की तुम्हाला ताप धरायला लागेल. मान खाली डोळे बंद, मान खाली. येळकोट येळकोट जय मल्हार. डोळे बंद ठेवायला मी सांगतो तोवर उघडायचे नाही. बाकी चष्मा तुम्हाला पण काढायला लागेल. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. मान खाली डोळे बंद, डोळे बंद ठेवा.
हात टेकून इथं लाटा पुढं नमस्कार करा. हात टेकवायचं फक्त, डोकं नाही. या इकडे. उदय गावदेवीचा उदय सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा एलकोट येळकोट येळकोट जय मल्हार. एलकोट एलकोट जय हर मल्हार हर महादेव. हर हर महादेव. मला कडू 2 घट आहेत, 2 नवरा नवरे आहेत. हातला बघा की ते ताट घ्यायचं आणि इकडं इथं 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 दोघांनी व्हायचं. इथं हळदी कुंकू व्हायचं, दुसरं इथं, तिसरं इथं. हां तुम्ही पण पहिल्या टाकायला नंतर तिथं आणि नंतर तिथं. आबीर नाही व्हायचा फक्त, हळद पहिली कधी पण. हां गटाला तुम्ही वा, तुम्ही वा. इथं झालं की बघा इथं मध्ये आणि मग इकडं. नाही ना आहे का सर मान सर मान. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. मान खाली, डोळे बंद, खाली मान. येळकोट येळकोट जय मल्हार. डोळे बंद ठेवा. एकदम फिट हो का? आणि आता दोन्ही जोड्यांना सांगणे, ड्युटीवर थोडं थोडं 1-1 मिनिटांनी तेल टाकायचं. 2 फळे टाकले की थांबायचं, सलग टाकत राहायचं नाही. हा तुम्ही तेल टाकायला लागला हे दोन्ही नवरी ताईंना सांगणे, तुम्ही काय करायचं, त्यांच्या हाताला फक्त उजवा हात लावायचा, हाताला चिमकुटा वगैरे घ्यायचा नाही. हा तिकडे काय आता आम्ही इकडे जिथे तिकडे लक्ष दुसरीकडे असणार आहे का नाही, तुम्ही तसं काय करायचं नाही. हा आता गोंधळ चालू होत आहे. गजानन गणपती बाप्पापासून या गोंधळाची सुरुवात म्हणून या मातृभक्ताच्या गोंधळाकडे
पहिले प्रथम मोरगावचे गोरेश्वर गणपती बाप्पा त्यांच्यापासून या गोंधळाची सुरुवात आहे. या जोडीमध्ये एक जोड्याचा राहिलेला गोंधळ आहे तिकडला, मला वाटतं पलीकडल्या जोड्याचा, बरोबर ना? ऐका, मग गोंधळ राहिल्यानंतर घर मालक त्या देवाला काय म्हणतात? काय म्हणणार? देवा तुझा गोंधळ आज करीन, उद्या करीन, आज उद्या नाही झाला तर देवा महिना 2 महिन्यामध्ये करीन. महिना 2 महिन्यामध्ये जर नाही झाला नाही झालं तर 2-4 महिन्यामध्ये करीन. 2-4 महिन्यामध्ये जर देवा तुझा गोंधळ नाही झाला, नाही झालं तर तुझा गोंधळ मी 2-4 वर्षामध्ये का व्हायला करीन. आणि 2-4 वर्षामध्ये जर नाही झालं, नाही झालं तर राजा नातूचा संगत करीन. संगत करीन. लई लेट गोंधळ झालेला आहे त्यांचा, आहे का नाही? तसं माहिती का तुम्हाला, गोंधळ जर राहिला तर तो गोंधळ घरादारामध्ये गोंधळ केल्याशिवाय देव बाप्पा शांत बसत नाही. गोंधळ राहिला तर गोंधळ कुठं कुठं होतो. कुठं होतो? घरामध्ये गोंधळ, दारामध्ये गोंधळ, प्रपंचामध्ये गोंधळ, भावकीमध्ये गोंधळ, सोजा जायगामध्ये गोंधळ, नोकरी चाकरीमध्ये गोंधळ, शेतीवाडीमध्ये गोंधळ, बाप लेकामध्ये गोंधळ, भावामध्ये गोंधळ, जावामध्ये गोंधळ. आणि गोंधळ बाबा, गोंधळ राहिला तर नवरा बायको मग डबल टिबल गोंधळ होतो. कसा होतो? नवरा बायकोचा गोंधळ तुम्हाला सांगायला पाहिजे. गोंधळ जर राहिला तर नवऱ्याचं सट होत तर बायकोचं फट होत. काही कारणास्तव जर दोघं एकामेरीची शिल्लक गोष्टींना भांडण झाली, भांड्याला भांडण लागलं तर लवकर नवरा बायकोचं पेटत नाही. पटत नाही. मग नवरा बायकोचं जर भांड्याला लागलं, लवकर पटत नाही. भांडणं झाल्यानंतर दोघं एकामेरीकडे मग मारक्या मशिवानी बघायला लागतात. एकदा का एकामेरीकडे मारक्या मशिवानी जर बघितलं, शेजा पाजारी घरादारातले काय म्हणतात, या जोडीत
काहीतरी गोंधळ चाललेला आहे बराच गोंधळ चाललेला म्हणजे आहे. त्याचं नाव सुद्धा तिथं गोंधळ येतं गोंधळ येत म्हणून काय सांगितलं काय सांगितलं? दिवटीवरती नवरा नवरीच्या हाताने 5-5 पळ्या तेल जळ भक्ताच्या मागचं विघ्न भक्ताच्या मागचं विघ्न तुळजापूरच्या जेजुरीच्या वाटणी पळ वाटणी फळ. तीर्थामध्ये तीर्थकाशी वर्तामध्ये वर्ता एकादशी आणि शास्त्रामध्ये शोधून पाहिला तर या आपल्या कुलस्वामी बहिणी भावानी खंडोबाचा गोंधळ आहे गोंधळ आहे. तोच गोंधळ या मोठ्या भक्ताच्या घरामध्ये मांडलेला आहे. 33 कोटी देवाला बोलावलं गावच्या देवाला शिवाच्या देवाला साधू संताला वार वडलेला सर्व देवाले गटावर घटस्थापन झाले म्हणून या गोंधळाच्या निमित्ताने या 33 कोटी देवांचा आशीर्वाद पहिल्या प्रथम या बसलेल्या नवरदेव नवरीबाईला घर मालकाला मालकीन बाईला आणि इथं बसलेल्या सर्व घरादारातल्या पै पाहुणे मंडळींना सुद्धा मिळणार आहे म्हणून 33 कोटी देव आले घटावर घट स्थापन झाले म्हणून या 33 कोटी देवामध्ये आता गोंधळाची सुरुवात आपण गजानन गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने केली तसेच या गोंधळावरती सुद्धा गजानन गणपती 10 आणि 4 14 विद्येचा सारथी आल्या विघ्नाची बाप्पा करतो माती रिद्धी सिद्धीचा बृहस्पती 64 कला माझ्या गणपती बाप्पांच्या हाती म्हणून गणपती बाप्पा या बहिणी भावानी खंडोबाच्या गोंधळावरती पहिल्या प्रथम आपल्याला बोलवायचे आणि गणपती बाप्पा तरी कसे आलेले आहे आणि पहिला मी घर गाईला आणि तुळजापूरच्या गाईला पहिला मी घर गाईला गाईला तुळजापूरच्या गाईला तुळजापूरच्या बाबाईला गणगाईला तुळजापूरच्या बाबाईला गणगाईला तुळजापूरच्या बाबाईला पहिला मी घर गाईला तुळजापूरच्या गाईला पहिला मी घर गाईला गाईला तुळजापूरच्या गाईला गणगाईला तुळजापूरच्या बाबाईला गणगाईला तुळजापूरच्या बाबाईला गणगाईला तुळजापूरच्या बाबाईला पहिला गणग गाऊ कोणाला पहिला गणग गाऊ कोणाला गणपतीचा शारदाला गणपतीच्या शारदाला गणपतीच्या शारदाला जगभरी पूर्णबाईला कोणाला बरं का आताशी गणपती बाप्पाचा कोण चाललाय आणि त्यांच्या काय होतंय काय होतंय नाही शाळा नाही आलाय पाठीशी कोणीतरी जाऊन झोपायचं नसतं असं गोंधळ जाग्यावर बरं का आताशी कोण चाललंय तुम्हाला आपल्याला मी उठवणार आहे पण इथं पुढची बसा गणपती बाप्पाला गण चालेल बसा खाली बाबू कोणाला पांडवाच्या पांडवाच्या द्रुपदाला पांडवाच्या द्रुपदाला पहिला विगण गाईला पहिला विगण गाईला गणगाईला तुळजापूरच्या बाबाईला गणगाईला तुळजापूरच्या बाबाईला गणगाईला तुळजापूरच्या गजानन गणपती बाप्पा 14 विद्येचे सारथी आले विघ्नाचे बाप्पा करेल माती रिद्धी सिद्धीचा बृहस्पती 64 कला माझ्या गणपती बाप्पांच्या हाती म्हणून गणपती बाप्पा रंगनापती आले आणि या म्हात्रे भक्ताच्या गोंधळकारण देव बाप्पा घटस्थापन झाले कसं तिसरं मस्तक या जगदंबा आणि मायाशक्ती पुढे नमवलं आणि तुळजापूरच्या भवानी मातेला विनंती केली जगदंब तुझा गोंधळ माझ्या दारामध्ये मांडलेला आहे आई तुझा चौक भरला तुझी ड्युटी लावली
असे 2 गोंधळी तुझ्या पुढं कापाय आणलेले हो का हो कापाय नव्हे हं? गोंधळ घालण्यासाठी आणलेले म्हणजे आपल्याला गोंधळला आणले हो मला वाटलं आपल्याला काही कापाय कापाय आणलं नव्हे नाही ना मला आम्हाला कापाय नाही आणलं गोंधळाला आणलेला बरोबर आहे म्हणून मात्र भक्तांनी आदिमाई शक्ती भवानी मातेला 2 हात जोडलं तिसरं मस्तक या भवानी माते पुढे नमवलं आणि या भवानी मातेला विनंती केली तू तुळजापूर माहूरगड कोल्हापूर कारल्याचा गड सोडून आईसाहेब माझ्या या गोंधळासाठी आली पाहिजे म्हणून त्या आदिमाया शक्तीने या मात्र भक्ताच्या मनातला भाव निश्चय जाणला आणि गोंधळाला येण्यासाठी या भवानी मातेने तयारी काय केली काय केले गळ्यामध्ये आईनं कपड्याच्या माळा घातल्या कमळाची आईनं पाजलेला पोतीतला डुलभर फुलाची परडी घेतली घेऊन सरकारी शालूया भवानी मातेने नेसला आणि आपल्या अश्वावर म्हणजे वाघावर किंवा शिवावर स्वार होऊन ही भवानी माता आता या भोळ्या भक्ताच्या गोंधळाकारात निघाली आणि गोंधळांनी तरी कसे हात मारले तुझा संबळ वाजला तुझा संबळ वाजला तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझं संबळ वाजला अंबाबाई ग तुझं संबळ वाजला प्रकाशाही
माया शक्ती ही तुळजापूर सोडून या म्हात्रे भक्ताच्या गोंधळा कारण आईसाहेब आल्या गटावरती गट स्थापन झाल्या म्हणून अजून हे कराड कोल्हापूर सोडून कोल्हापूरची महालक्ष्मी सुद्धा या गोळ्या भक्ताच्या गोंधळा कारण कशा झाल्या बांगड्याची माळ लिंबावानी डोळ्यात उभी आहे नदीच्या काठाला हो उभी आहे नदीच्या काठाला लखबाई पोटराज आलाय भाविक भक्तांनी वर्ग लय वेळ 100 रुपये जवळ ठेवलं शेवटी वाटलं देऊनच टाकावं नाही का त्यांना मनात आलंच शेवटी पहिलं सुद्धा मागितलं पण आपल्या बँकेचा दरवाजा अजून उघडला नव्हता त्यांना सांगितलं आपण ATM चालू झालेलं नाही आहे का नाही पण त्यांना राहवलं नाही शेवटी त्यांनी सुद्धा उदाहरण करण्यात 101 रुपये दिलेला आहे जसं म्हणजे आपल्याला एक हाताने दिलं तसं या बाहेरी भवानी गोस्वामी खंडोबा देवानी त्या भक्ताच्या सुद्धा काय असेल ते इडापिडा मागचं निघून जावं आहे का नाही म्हणून मुद्रे बाबा हा या जगदंबेच्या नावाने बरं का म्हणून मुद्रे बाबा हा बरं का अजून तरी या भक्ताची कुलस्वामिनी आई चमडाई माता आहे का नाही कमलेश्वरी माता वरवटणं सोडून या भवानीच्या पाठोपाठ गोंधळा कशाने सोन्याचा चंद्रमृंग बरं जरी झाडूमाल आणि माझ्या चंडेश्वरीचा आज मांडला गोड माझ्या चंडेश्वरीचा आज मांडला गोड माझ्या चंडेश्वरीचा आज मांडला गोड What
म्हणून काय सांगायचं कोणी बघा ह्या भवानी मातेने महिषासूर नावाचा दैत्य मारला, महालक्ष्मीने म्हणले कोल्यासूर नावाचा दैत्य मारला. आदिमाया शक्तीने अश्विन महिन्यामध्ये मोठे मोठे दैत्य मारले, दैत्याचं खंडन केलं, भोळ्या भक्ताचं तुमच्या आमच्या भोळ्या भक्ताचं माऊलीने रक्षण केलं. म्हणून ह्या आदिमाया शक्तीचा जसा तुळजापुरामध्ये काकडा पाजळला, जसा जेजुरीला माझ्या खंडोबा देवाचा काकडा पाजळला, काशी सोनारी मध्ये भैरवनाथांचा काकडा पाजळला, तसाच काकडा या मात्रे भक्ताच्या दारामध्ये आपल्याला पाजळायचा आहे. म्हणून काकडा पाजण्यासाठी 5 जण पाहिजे आपल्याला. ही 2, तिकडे 3, हे 1 4, अजून कोण तिकडे बोलवलं या चला या इकडे या. दिसलं तरी चालेल, काय हरकत नाही. थांबा. तळमले लवकर या इकडं बरं का. काकडा सरळ धरायचा. सगळ्यांनी सुरात म्हणायचं, मी बाबा म्हणे पट्ट दिसे म्हणायचं. ठरला नाश्ता बिष्टा काही केलं नाही तुम्ही सकाळी? अजिबात बोल नाश्ता. सांगितलं देवाला मी आता 5 जणांना सुद्धा म्हणून ऐकलं ना काय सांगितलं. सगळ्यांनी फिरून असो जिलेबीचा येडं पडना त्यांचा प्रयत्न करायला बघतो पण प्रयत्न व्हायला आता त्यांना प्रॉब्लेम आहे. बरं चांगले आपला सरळ चालला पाहिजे. तुझा
गटामध्ये म्हणले या 5 जणांनी किती नाचून काकडा पाजळला. भरपूर नाचलेले आहेत. धाम फुटला एवढी नाचली. हो काकडू गोंधळी बाबा हो ही 5 जण अजिबात नाचली नाही. अजिबात नाही नाचली. अजिबात नाचली नाही. अजिबात नाही. ही का नाही नाचली सांगून द्या. मला एकट्याला माहिती आहे. सांगून द्या मग. सांगू थांबा यांना विचारतो. सांगू का? सांगू सांगा मला. नाचलो. सांगा मला. सांगा म्हणा. सांगा सांगा. तुमचं तर सांगणारच आहे. सांगा. बरं का? सगळ्यांना विचारलं हो सांगू का म्हणून सगळे म्हणजे अगदी आनंदाने म्हणले सांगा. सांगा म्हणलेले. ही 5 जण का नाही नाचली माहिती का? का नाही नाचली? या 5 जणांनी हो हो आज हगीज घातलं नाही. हो. अहो लहानपणी म्हणा. बारीक असतं ना. आता भरपूर मोठे झालेले आहे. आता मोठी झालेली आहे. हो मग तिथं 3 नंबरला हगीज केवढं लागेल कसं लागेल? आत्ताच्या काळात? शंभर. शंभर लागेल. मंडळी बाबा काय हरकत नाही. 5 जणांची या ठिकाणी थोडी नवीन टिंगल केली जाते का? तर तुम्ही काकडा धरला म्हणून मंडळी बाबा पूर्वीच्या काळामध्ये हा काकडा कुणी पाजळला? 5 पांडवांनी. 5 पांडवांनी. हो काकडा सत्ययुगामध्ये पाजळला. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये 5 पांडव होते. धर्मेंद्राचा. धर्मेंद्र नाही हो, हो धर्मराज. अहो त्यांचा खेचमाच असा आहे. मान खाली चष्मा काढा. चष्मा काढा. दिशा ठेवा. हा मान खाली. येळकोट येळकोट. हात जोडा. हो. मंडळी बाबा पहिला मान धर्मराजांना मिळाला. पण धर्मराजाच्या नंतर दुसरा मान म्हणले ह्यांना कुणाचा द्यायचा? त्यांना अर्जुनाचा. ते अर्जुन. बर काय हरकत नाही. मान खाली डोळे बार. येळकोट येळकोट. सदानंदाचा. त्यांना दाढी मिशा वगैरे एकदम पद्धतशीर आहे. त्याच्यामुळे त्यांना काय काढण्याची गरज नाही. दुसरा मान अर्जुन दादा दिला. तिसरा मान पांडवामध्ये म्हणजे सगळ्यात खायला कमी हलका. अजिबात काही खायला नाही. लय भारी चालू होता. किती वाळवून गेलाय हो बघितलं नाही. अहो वाढला कुठं? वाळला नाही ना. म्हणून बाहेर आलेला आहे. ही एवढे कशामुळे झालंय? लॉकडाऊन मुळे. हे लॉकडाऊन मध्ये करतो. बरोबर आहे. म्हणून ह्याला कुणाचा मान? छोटा भीम. छोटा भीम नाही, हो मोठा भीम आहे. मोठा भीमाचा मान मान. खाली. येळकोट येळकोट. गमती आहे का? रांगवा तुम्ही किती रांगवा ते. सरळ भाऊजी सरळ मान ठेवा. खाली नाही घालायची. असं वाजव तू नाही आवडत नाही. बोट बंद करा असं. अजिबात नाही. अरे प्रत्येकाला तो लावतोच ना. अरे महाराज तयार करतात. नाही पण ह्या पॉइंट वर ना नाही त्यांचं महाराज तयार करायचे. आता हे महाराज आहेत ना. जरा लावा. अग्निदेवता तेल वर महाराज तयार केले त्याला जाम काय पण मंडळी बाबा 3 नंबरला भीमदादा झाले. 4 नंबरला म्हणजे ह्यांना कुणाचा मान? त्यांना भुकाळ्याचा. हे भोगळ्या नाही. हो नपळ्या 5 पांडवांमध्ये सगळं टेकणं आहे आणि सगळं चिकणं आहे. म्हणून ह्याला मान नकुळ दादाचा मान खाली. येळकोट येळकोट.
ठेवून तयार केला तो थोडासा आवाज कमी करा आणि 5 पांडवांमध्ये सगळ्यात शेवट चेंडूपळ यांना मान कुणाचा सहदेवाचा मान खाली गळकोट गळकोट जय मल्हार. पाणी असतो कवरे तो कशात गेला पाण्यात गेला मान नाही दिला त्याच्या पण नाव भाई वाकून वाकून बोलते आई व्हिडिओ करा आमचा पूर्ण दाढी पण काढली ना हे रे माणिक मोठी जवाहर बरोबर कवळच्या काळामध्ये होतं आताच्या काळामध्ये राहिलेलं नाही म्हणून 5 जणांना काय सांगणार प्रत्येकाने त्या देवाला काठावरती इथनंच हळदी कुंकू व्हायचा नमस्कार करायचा त्या काठावरती सुद्धा व्हायचा हळदी कुंकू नमस्कार करायचा ह्या देवतेवर एक पळी तेल तरी चालत लांब व्हायचं तरी चालेल हा देवतेवरती एक पळी तेल टाका नमस्कार इथनंच देवाला करा बस तू जाऊ नको शांत बस मध्ये नको अरे प्यामान होईल चला 8 वाजता लोक फटाफट उठतो तुमची आम्ही बाहेर बोललो आम्ही पडलो इकडून जायचं चला इकडे या 100 रुपये घेऊन आपलं संपूर्ण नाव सांगा बघा या जगदंबा आदिमाया शक्ती खंडोबाचे भवानी मातेचे चौंडेश्वरीचे दत्ताराम म्हात्रे या दत्तांचा वेढा झाला 52 छड्याचा बाप म्हणजे हा खंडोबा आहे दिन त्याला अंतकरणात न देतो नाही त्याचं खंडोबा चाटून पुसून देतो ज्याला द्यायचं त्याला अंतकरणात न देणार ज्याच्यापाशी काही शिल्लक ठेवायचं नाही त्याच्यापाशी हा खंडोबा काही शिल्लक ठेवणार नाही म्हणून काय सांगितलं देऊन घोळा घेऊन घोळा या खंडोबाने माझ्या सारं जग केलं गोळा नाहीतर खंडोबा अग्नीचा गोळा जो नको म्हणला त्याच्या बळत जाऊन देवारी बसला ज्यांनी या खंडोबाच्या भंडाऱ्याचा सत्कार केला त्याचा संसार ह्या देवानी सोन्यावनं पिवळा केला ज्यांनी या खंडोबाच्या भंडाऱ्याचा धिक्कार केला त्याचा संसार या खंडोबानी धुळीला मिळवला अवतार शंकराचा अवतार हा शंकराचा आहे पायामध्ये खडावा घातल्या हातामध्ये खडग नावाची तलवार घेतली म्हणून नाव त्याचं खंडोबा पण नाहीतर अवतार हा शंकराचा मनुमल्य दैत्य मारण्यासाठी या शिवशंकराने मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपा षष्ठी दिवशी खंडोबाचा अवतार धारण केला ज्या वेळेस कैलास पर्वतावर ज्या पार्वती मातेचा महादेवाचा जोडा बसला त्यावेळेस म्हणले त्यावेळेस असणारी दाशी ती आताची भानुबाई दाशीच्या मनामध्ये असा संकल्प आला की या देवासारखा भरतार मला मिळाला
म्हणून ह्या बानुबाईंनी सुद्धा या चंदनपूरला या शिवशंकराच्या गेला बानूला नाही गेला बानूला नाही माणसाला गेला बानूला नाही माणसाला आसू गेला बानूला नाही माणसाला आसू गेला बानूला नाही म्हणून या खंडोबा दिवाळी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं रूप धारण केलं. असा केलं पण मला बानू बघायची नाही म्हणून देव पाठीमध्ये कुपडा पायामध्ये लंगडा तोंडामध्ये बोबडा झाला हातामध्ये काठी वय झालं साठी 7 वर्षाचं वय घेतलं देवानं म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि पुढे गेलं. बानूबाईला म्हणला मला तुझ्या घरी बानू कामाला ठे. बानूबाईनी या देवाकडे पाहिलं म्हणली हा म्हातारा काय काम करायचा बरं काय हरकत नाही म्हणजे आणायचं याचं कुठं काम ह्याला सांगू म्हणून बानूबाईच्या देवणी बानूबाईकडं मेंढर किती होती तर 900 लाख मेंढर ह्या बानूबाईकडे होती. हे 900 लाख मेंढर चारायची रानामध्ये न्यायची आंब्याचा पाला चिंचेचा पाला या देवाला खाऊ घालायला सांगितला. देवानी बानूच्या प्रेमासाठी तेवढं सुद्धा केलं आणि देवाला न्यारी या बानूबाईने पाक कण्याची न्यारी आणायची. पाक कण्याची न्यारी या देवाला खायला द्यायची. धनगराची बाणू तुझ्या दुधामध्ये केस देवाला दूध द्यायला द्यायचं शेळ्या मेंढ्याचं बकरीचं देवानी ते सुद्धा या बानूच्या प्रेमासाठी द्यायचं. म्हणून देव काय म्हणला धनगराची बाणू तुझ्या दुधामध्ये केस आगा तुझ्या साठी कधी कधी त्या दुधामध्ये शेळ्या मेंढ्याच्या लेंड्या पण असायच्या. त्या लेंड्या ह्या देवानी बाजूलाच बाजूला काढायच्या. म्हणून देव काय म्हणतात धनगराची बाणू तुझ्या दुधामध्ये लेंड्या तुझ्यासाठी मी म्हणतो तसं म्हणायचं. बरं काय बोलायचं बाबा गोंधळासाठी दोन्ही जोडे बसलेले आहेत. दोन्ही जोड्यांनी हात जोडलं आणि आपल्या ह्या वैरी भावानी कुलस्वामी खंडोबा देवाला चौंडाई मातेला ही जोडी आता काय म्हणत आहे तेल घालायचं थांबा काका असं एक वेळी जोडा थांबा तेल टाकायचं थांबा. आता हात जोडा देवाकडे पहा समोर आणि मी म्हणतो तसं दोन्ही जोड्यांनी म्हणायचं. म्हणा जय वैरी भवानी. आवाज आला पाहिजे. जय वैरी भवानी. वा कुलस्वामी खंडेराया आई चौंडेश्वरी माते देवा आम्हाला सुख दे
देवा आम्हाला सुख दे. देवा आमचा सांभाळ कर. देवा आमचा सांभाळ. देवा आल्याली संकटे दूर कर. देवा आलेली संकटे दूर कर. केल्या कमाईला आम्हाला मदत कर. गेल्या कमाईला आम्हाला मदत कर. आमच्या म्हात्रे कुटुंबातील आमच्या मात्र कुटुंबात लहान थोर मंडळी लहान पोर मंडळी सुखाची आणि समाधानाची राहू दे. सुखाचे आणि समाधानाचे राहू दे. देवा जसा आज आम्ही तुझा आनंद केला देवा तसा आज आम्ही तुझा आनंद केला. तसा देवा आमचा आनंदी आनंद होऊ दे. तसा आमचा आनंदी आनंद होऊ दे. देवा आमच्या पोटी देवा आमच्या पोटी देवा आमच्या पोटी 10-15 पोरं बाळ होऊ दे. 10-15 आजोबा हसले बरं का माझं. आजोबा लगेच हसले. का हो बदले बाबा, त्यांनी किती मागितलं, यांना काय IPL ची टीम बनवायची काय? एवढी नको म्हणा. देवा आमच्या पोटी दोन्ही जोड्यांनी म्हणायचं, देवा आमच्या पोटी देवा आमच्या पोटी 2 मुलं बाळ होऊ दे. 2 मुलं बाळ होऊ दे. मोठ्या मुलाच्या लग्नामध्ये देवा तुझा असा आनंदाने गोंधळ घालील. देवा तुझा असा आनंदाने गोंधळ घाल. बारक्या मुलाच्या लग्नामध्ये त्या मुलाच्या लग्नामध्ये देवा तुझा असा आनंदाने गोंधळ घालील. देवा तुझा असा आनंदाने गोंधळ घाल. चुकून जर 4-5 झाली म्हणावं लागतं, देवा पुढे बसलाय, चुकी वाकी माफी मागायला लागते. चुकून जर 4-5 झाली चुकून जर 4-5 झाली तर मधल्यांचा तर मधल्यांचं मी काही गोंधळ घालणार नाही. तर मी काय गोंधळ घालणार नाही. पण काय गोंधळ बाबा, हे काय म्हणले, मधल्यांचा पण घालणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, ह्या कोकण भागाला प्रथा काय आहे? शेवट. पण आमच्या देशाला जर गेला तर एखाद्याला 4 असली तर 4चा पण होतो बरं का. तसं त्याच्यात आजादुजापणा होत नाही. पण आपल्याकडे प्रथा असल्यामुळं आपण तसं करतो. बरोबर, काय हरकत नाही. म्हणून गोंधळ विभाग ह्या दोन्ही जोड्यांनी या बहिरी भावाने कुलस्वामी खंडोबा देवाला आई चौंडेश्वरी मातेला मागणं गोंधळाच्या जागेवर मागितलं. ह्या बहिरी भावाने कुलस्वामी खंडोबा देवाने आई चौंडेश्वरी मातेने या दोन्ही जोड्याच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी, आल्याने संकट दूर व्हावी, केल्या कमाईला मदत व्हावी, धंद्या पाण्यामध्ये बरकत यावी. ह्या म्हात्रे कुटुंबामधील लहान थोर मंडळी सुखाची आणि समाधानाची राहावी. जसा या खंडोबाचा पिवळा भंडार आहे तसा या दोन्ही जोड्याचा पिवळा सोन्यावनं पिवळा संसार झाला पाहिजे. आणि आज 12 महिन्याच्या आत ह्या आजोबाच्या दोन्ही मांडीवर दोन्ही नातू आगलं पाहिजे. असं आहे का? आणि हागलं तर ती काय करते तरी सांगतं नाही, पुसून काढते. मंडळी बाबा, आता या गोंधळाच्या जागेवर आपण या दोन्ही जोड्यांना या देवांचा आशीर्वाद दिला. म्हणून या गोंधळाच्या जागेवर यांनी मागणं देवाला मागितलं. देवाला सुद्धा सांगितलं की या दोन्ही जोड्याच्या मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आता या जोडीचा त्या जोडीचा या ठिकाणी मांडलेला गोंधळ, आता गोंधळ कवा आताच म्हणला ना लग्नामध्ये, बरोबर. तोपर्यंत आमचा तुम्हाला काही त्रास नाही, दोन्ही जोड्याला त्रास काय नाही. म्हणून आता तुमच्या जोडीचं 500, ह्या जोडीचं 500 त्या चौकावरती वळून ठेवायचं, उभं राहायचं आणि एक नाव घ्यायचं मस्तपैकी. म्हणूनच सांगितलं ना, अहो गोंधळाचं ऐकून घ्या. असं जर किती जरी हे झालं म्हणजे नाही का, पण त्या गोंधळाचा गोंधळ कुठं नडण सांगता येत नाही. असं हे शास्त्र आहे. हा, तिच्या पुढंच गोंधळ घेतलेला आहे आपण. त्यांच्या सुद्धा मनातली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. येळकोट जय मल्हार. चला तेव्हा तुमचं तुम्ही त्या ठिकाणी नमस्कार करा, काही घेऊन या. आणि आता तुमची जोडी बसायची. दोन्ही ड्युटीवर बसून 3, या ड्युटीवर 5 पळ्या, त्या ड्युटीवर सुद्धा 5 पळ्या तुम्ही घालायच्या जोडी. लक्षात ठेवा. पाटीलला बोलवा, सवासणीला बाहेर बोलवा. नाव विसरला. महाशिवरात्र जवळ आली. आज एकादशी आहे, रविवारी महाशिवरात्र आहे. आणलेला बोकड अजून नाही पळाला. अरे जोरात बोल. लाजू नको. आणलेला बोकड अजून नाही पळाला, युक्तीला बसवला शेवटी गोंधळाला.
मी गोंधळाला आलो जयरामच्या पोरांचे गोंधळ आहे तिथे आपले. सोन्याच्या ताटात खरी साखरेची वाटी मनीष रावांचं नाव घेते अरे मग तिकडे गेले भाव्याला उतरला. गळ्यातील मंगळसूत्र माझ्या सौभाग्याची खूण गळ्यातील मंगळसूत्र माझ्या सौभाग्याची खूण प्रशांत रावांचं नाव घेते म्हात्रेंची सून. काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून मेघनाचे नाव घेतो सर्वांचं माझं नाव मान कापून मुलाला काम 25 आहे बघा 2-2 चौंडेश्वरी माते सुप्रे संभाकर आनंद कर. जसा या मात्रे भक्ताने तुझा आनंद केला तसा या मात्रे भक्ताचा कुटुंबाचा दोन मंडळीचा आनंद कर. आणि आज गोंधळाचा पहिल्या जोड्याचा मानपान तुझा मान्य करून घे. जय मल्हार सदानंदाचा एक हर हर महादेव. कान पिळा सिंगमारी ना लक्ष द्या बघा वारण होता बघा. हा जास्त काम द्या. दादा उडविला मागणं पाय फक्त पाय जरा मागचं काय बघत राहतो महाराजा दुसरा बोकड. पांढरीच्या देवाई चौंडेश्वरी इकडे एक आहे. आहे आनंद कर. आणि या मात्रे भक्ताने तुझा आनंद केला तसा या मात्रे भक्ताचा कुटुंबाचा आनंद कर. आणि हा दुसरा जोडाचा मानपणाचा बोकड मान्य करून घे. जय जय मल्हार. मल्हार सदानंदाचा येळकोट. शिवपतार महाराज की जय. त्याला पण गायला माघारी असतो बोलायचं नाही कोणासंग तोंडात आडवी घ्या. चला जोड्या दोन्ही उठा या पुढं त्यांच्या मागं तुम्ही ते पण न्या. येळकोट जय मल्हार. दोन पाया खाली बसा तुम्ही कोण या काय त्यांना बसायला जमत नाही. थोडस आता लाईटली असं तसं हा बस जसं जमल तसं बस.
दोन्ही नवरदेव नवरदेवाला सांगत आता मी इकडे येणार, मी येऊ का म्हणतो ना, तुम्ही सगळ्यांनी माझ्या मोठ्याने या, हा लक्षात ठेवा. मी इकडे असा पळत आलो ना आणि असा नारळ आपल्या लागलो का नाही लगेच काढायचा डोक्याला. चांगला ठोका काढायचा आपला. हा ना या मला या हे असं नारळ फोडल्यावर तो थंड होण्यासाठी त्यांनी पण पडदिशी हात काढला म्हणजे डोकं पडलं. गाडी टाका काहीच नाही ना गाडी ह्याच्यात टाका. बघायला जाते ते त्याला माहिती आहे. मस्त नारळ फुटला बरं. वाला झाला नोकऱ्याला लागले. नारळ एक नंबर फुटला, गोंधळ पावन झाला. कोपऱ्यात निघला. या पुढे तुम्ही आई. मोठा भीम ना, भीम भीम तुमच्या बकऱ्या होत्या का पहिल्या? आरती कर आगमने बाहीवर गाणू आम्हा घाली गयाला भवानी गजे भजे देव. संबळ वाजला संबळ वाजला, संबळाच्या नादाई तुझा अंबर गरजला. आगमला कहा कांद्याची माळ भवानी कांद्याची माळ. आपल्या भक्ताचा देवी करती संभाळ भवानी गजे भजे देव. माता बळवंता आरती वळगांबा बाई दयाळा. परडी हातात आली ग परडी हातात, लोखंडाचा चुंब देऊन आली गाजला भवानी गजे भजे देव. माता बळवंता आरती वळगांबा बाई दयाळा. आगमन तुळी अवतार स्वामी खंडेराया नवरा, स्वामी खंडेराया नवरा. चाले महातुका केला तुकार, अनान्य बारुळ मल्हार वये तो सातारा, मल्हार तो सातारा. शिरवंतवाणी सत्यवाळ सुंदरा, उडाई माळीन देवाला बहार घालती, देवाला हार घालती. पार्वती मुरळी गुणा हरिनाथी, कापराचा ज्योती पंचप्राणाची आरती, पंचप्राणाची आरती. नंदनवाण साबाणू चरणी लागती, रावण बसून मस्तकी हात देवीला, देवन हात देवीला. कर भक्ता बर दया ऐसा भाग्या बोल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोलाई भवानी धाम देव, आई कमलेश्वरीचा देव, सदानंद महाराज की जय, महाराज की जय. हर हरे गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. त्यावर ठेवली साखरेची परात,
वासुदेव भाटकरांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखू. तर मंडळी आजचा गोंधळाचा कॉमेडी सीन कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर गोंधळ्यानं जर संपर्क साधायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा. कॉन्टॅक्ट नंबर तुमचा नंबर सांगा. हा 8805462567. ओके. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल या नंबरवर ऑर्डर देऊ शकता. चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.